नमस्कार. मी सर्वप्रथम ॲग्रोव्हिजन आयोग समिती आणि माननीय नितीन गडकरी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला या हॉट क्लायमेट ॲपल व्हरायटीबद्दल बोलण्याचे मला जी संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो. आता हे हॉट क्लायमेट ॲपल व्हरायटी म्हणजे काय? आपण बघतो की ॲपल हे साधारणपणे थंड प्रदेशात काश्मीर, हिमाचल प्रदेश इथे बघितलं, इथे शेती याची केली जाते. इथे मी आता एक स्टॉल लावलेला आहे याच्या प्लांट्सबद्दलचा. तर प्रत्येकजण मला ॲपलचे हॉट क्लायमेट ॲपल मी जेव्हा त्यांना सांगतो तर पहिला प्रश्न त्यांचा हा असतो मला, आपने यहाँ होगा क्या? आपल्याकडे होईल का? ही जेव्हा मी ह्या पर्टिक्युलर या व्हरायटीबद्दल मला जेव्हा कळलं तर माझ्याही मनात प्रश्न आला आणि मग मी याची थोडीशी माहिती काढली. बिलासपूर म्हणजे हिमाचल प्रदेशचे बिलासपूरमधले हरमन सिंग जे आहेत त्यांनी याच्यावर 1999 या व्हरायटीवर काम केलं आणि आज जवळजवळ 99 पासून म्हणजे 23 वर्ष या व्हरायटीवर काम झालेलं आहे. तर आता होगा काय? मला असं वाटतं या प्रश्नाबद्दल आपण विचार न केलेला बरा. 23 वर्षात आले आणि अजूनही याच्या व्हरायटीचं प्लांटेशन वगैरे होऊन राहिलेलं आहे आणि लोकांनी सक्सेसफुली मागच्या 8-10 वर्षापासून याचे रिझल्ट्स मिळून राहिलेले आहेत. ते हे निश्चित आपल्या व्हरायटीज अशी स्पेशल डेव्हलप केले गेलेले आहे तर निश्चितच याचे आपल्याला परिणाम मिळतील आहे आणि याची आपण शेती करू शकू हे याचा मला विश्वास आहे. हरिमन शर्मानी यांनी जे व्हरायटी डेव्हलप केली आहे ते फारच म्हणजे ग्रासरूट लेवलचे कास्तकार होते. पण नंतर काय झालं की त्यांच्या या प्रयोगाला नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे त्यांचं एक नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन हे जी गांधीनगर अहमदाबादची जी संस्था आहे, ॲटॉनॉमस बॉडी आहे, त्यांनी याला त्या कास्तकाराकडनं एक संशोधन केलं असं म्हणून याला ट्रीट करण्यात आलं आणि त्यांनी याला बरंच सपोर्ट केलं. गेल्या 10-12 वर्षापासून त्यांना ते सपोर्ट करतात आहे आणि आज पूर्ण भारतभर जवळजवळ 5 लाख त्या लोकांनी सॅपलिंग्स दिलेले आहेत वेगळ्या प्रदेशामध्ये आणि त्या 5 लाख सॅपलिंग्सचे आपल्याला मागील 3-4 वर्षापासून याचे आपल्याला उत्साहजनक आपल्याला याचे परिणाम मिळालेले आहेत आणि कास्तकारांना पटलं आहे की होऊ शकतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे आपलं टेम्परेचर किती जास्त असो, काही राजस्थान असो, गुजरात असो, जिथे 48 आणि 50 डिग्री टेम्परेचरपर्यंतसुद्धा ही व्हरायटी सस्टेन झालेली आहे आणि लोकांना फ्रूट्स मिळणं सुरू झालेलं आहे. निश्चितच हे नवीन प्रकारचं एक हे असल्यामुळे व्हरायटी असल्यामुळे जसे नवीन व्हरायटीज असतात त्याच्याकरता एक विशेष आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि सुरुवातीला जसं याचं 1 वर्ष 2 वर्षाचं जेव्हा झाड असतं तर त्याला आपल्याला विशेष याच्याकडे लक्ष जर दिलं आपण तर नक्कीच आपल्याला त्याचं झाड सशक्त होऊन चांगली ग्रोथ मिळेल आहे आणि चांगलं फ्रूट्स फ्लावर होऊन फ्रूट सेटिंगचं काम पण निश्चित त्याच्यामध्ये चांगलं होईल आहे. ॲक्च्युली मला जो एन्करेज करण्याचं गडकरी साहेबांनी एन्करेज करायचं कारण असं आहे की त्यांचा नेहमी विचार करत असतात की आउट ऑफ बॉक्स आपण केलेलं पाहिजे. आंबा, संत्रा, पेरू, लिंबू, मोसंबी हे तर आपल्या इथे होणारे गेल्या 25-50 वर्षापासून होणारे हे फळ आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला कॉन्फिडन्स आलेला आहे किंवा आपण करतही आलेलं आहे. याचं जर आपण ट्रायल बेसिसवर या पर्टिक्युलर व्हरायटीचं आपण आपल्या शेतामध्ये लावून ट्रायल बेसिसवर केलं आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाने याचं किती वाढवायचं काय करायचं तर मला निश्चित माझा विश्वास आहे की हे सुद्धा एक आपल्याला ॲडिशनल हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणून आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये या पर्टिक्युलर व्हरायटीमुळे किंवा या फळामुळे आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. ॲक्च्युली आमची एक टीम आहे. आज थोडंसं काही कारणामुळे नीम फाउंडेशनचे पडवळ साहेब इथे आता नाही आहेत, ते आले होते, त्यांना कुठे जावं लागलं तर त्यांचा मला टेक्निकल याच्यामध्ये सपोर्ट आहे. मी प्रॅक्टिकली आणि बाकी कुठे कुठे चांगल्या प्रकारचे व्हरायटीज याचे मिळू शकतात, नर्सरीज काय असतात ते मी टाईप करत असतो. आणि आमचे एक मित्र आहेत जगदीप सिंग काळे म्हणून पांढरकवड्याचे आहेत, ते यांनी गेल्या 4 वर्षात 25 झाडापासून यांनी सुरुवात केली. आज यांच्याकडे 150 झाडं आहेत जवळपास आणि सगळ्या झाडांची कंडिशन खूप चांगली आहे. तसंच आमच्यासोबत आणखीन आता नव्याने
मिस श्रुतिका बागुल या जुळलेल्या आहेत. यांचं सप्तरंग नावाचं एक छान ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा ट्रीटमेंट करता सुद्धा यांचे काही फॉर्म्युलेशन्स आहेत. तर तेही मी त्यांनाही विनंती करणार आहे की त्यांनी नंतर त्यांच्या जेव्हा आपण फर्टिलायझरच्या बद्दल बोलू तर तेव्हा निश्चित आपल्याला तेही सुविधा सांगणार आहे. आता मी जगदीप सिंग काळेला म्हणतो की याचे कसे हे लावायचं हे कसं करायचं, प्रॅक्टिकली त्यांचा अनुभव असल्यामुळे ते येऊन आपल्याला याच्याबद्दल सांगतील. मेरा नाम जगदीप सिंह मनोज सिंह काले है. आज हम सेब के खेती के बारे में सविस्तर जानकारी लेंगे. अब सेब की खेती अगर हम इसके बारे में सोचेंगे तो सबसे पहले अपने माइंड में ये आता है कि सेब की खेती हिमाचल और कश्मीर में ही होती है. लेकिन अभी कुछ ऐसी वैरायटी आई है कि जो अभी मैदानी क्षेत्र में 45 से 52 डिग्री तक होने वाली कुछ ऐसी 3 वैरायटी आज उनके बारे में भी हम जानेंगे. और हम इस सेब की खेती में जो है पिछले 3 साल से काम कर रहे हैं, तो इसके बारे में आज हम सविस्तर जानेंगे. अब सेब की जो वैरायटी है सबसे पहले जो आई है अभी हरमन 99 जो है हरिमन शर्मा जी ने विकसित की है, जो पनियाला गांव के हिमाचल से है. और यह वैरायटी की यह खासियत है कि यह वैरायटी जो है मैदानी क्षेत्र में और 45 से 50 डिग्री तक जो है यह तापमान झेल सकती है. जो कश्मीर और हिमाचल वाली वैरायटी है उससे एकदम हाइब्रिड वैरायटी है. और भारत में ये जो खेती है 22 से 23 राज्यों में जो है इसका ट्रायल लिया गया है और सभी राज्यों में जो है इसके बहुत अच्छे रिजल्ट्स आए हैं. और राष्ट्रपति भवन में भी इसके कुछ पौधे हरिमन शर्मा जी ने लगाए थे और उसमें भी अच्छा प्रतिसाद आ रहा है. अब हम ये जानेंगे कि सेब की खेती के लिए जो है मिट्टी भूमि का जो चयन है कैसा करें और किस खेत में यह आ सकता है. सेब की खेती में जो है उपजाऊ ज़मीन का भारी मध्यम हल्की रेतीली कणों वाली भी इसमें ज़मीन चलती है. और जो पहाड़ी क्षेत्र वाली होती है मुरमाड़ ज़मीन, इस पे इसके जो रिजल्ट्स है काफ़ी अच्छे आए हैं. और इसका पीएच जो है 5 से 7 मध्यम होना चाहिए. और जल का निकास होने वाली जल जिसको अपन चिबाड़ बोलते हैं, पानी उस ज़मीन में जो है यह सेब का पौधा नहीं होता. अब इसके लिए जो है जलवायु जो होता है वातावरण टेम्परेचर वगैरह, औसतन गर्म जलवायु में होने वाली जो सेब की यह 3 किस्में हैं, इनको 200 से 250 घंटे ठंड की आवश्यकता होती है, जो अपने महाराष्ट्र में और अदर राज्यों में भी उपयुक्त है. जो हिमाचल और कश्मीर वाली वेराइटियाँ हैं उनको 600 से 800 घंटे का चिलिंग आवर्स चाहिए. लेकिन यह जो हरमन 99 वेराइटी है और इसके साथ जो दूसरी ऐना करके है और एक डॉर्सेट गोल्ड है, ये 150, 200, 250 तक भी महाराष्ट्र में अच्छे इसके रिजल्ट्स हमें देखने को मिल रहे हैं. अब सेब की खेती के लिए जो अगला मुद्दा है वह सिंचाई है. तो सिंचाई जो होती है तो जनरली महाराष्ट्र में जो है किसी भी फल बागवानी में जो पौधे लगाए जाते हैं वो अच्छी वर्षा होने के बाद जून जुलाई में लगाए जाते हैं. तो सेब के पौधों को ज़्यादा पानी नहीं देने की आवश्यकता होती है. और जैसे अभी बारिश में तो इसको पानी देने की आवश्यकता नहीं होती, लेकिन जो अभी धूपकाला होता है इसमें हफ्ते में एक बार इसको पानी देना अत्यंत आवश्यक होता है. अब सेब के खेती के लिए जो है उर्वरक खाद का जो है तो अभी जो श्रुतिका बागुल मैडम है इनसे एक हम शेड्यूल लिया है. तो अभी एक थोड़ा खाद के ऊपर मैडम अपने को मार्गदर्शन करेंगे. नमस्कार सगळ्या मान्यवरांना. मी फाउंडर आहे सप्तरंग रिसर्च अँड ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड. माझं रिसर्च बॅकग्राऊंड आहे प्लांट टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. आता सध्या आम्ही खतं आणि औषधाच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आहेत. पण याच्या अर्लियर आम्ही 4 to 5 रिसर्च प्रोजेक्ट्स हँडल केले आहेत, ज्याच्यामध्ये मक्यापासून हिरवे चाऱ्याची निर्मिती, गव्हांकूरचा प्रोजेक्ट, इंडोर सॅफ्रन फार्मिंग, मायक्रोग्रीन्स आणि ग्रेन प्रोटेक्टर टॅबलेट्स असे आम्ही वेगळे रिसर्च प्रोजेक्ट्स हँडल केले आहे.
तर ज्यावेळेस आमचं इंडोर सॅफ्रन फार्मिंगचा प्रोजेक्ट सुरू होता, तर त्यावेळेस आम्ही बरेचदा काश्मीर व्हॅलीमध्ये फार्मर्सशी पण बोललो की केशरची शेती कशी केल्या जाते, काय प्रॉब्लेम्स येतात. आणि त्याच वेळेस आम्हाला कळलं की ॲपल्समध्ये पण तिथे काय काय प्रॉब्लेम्स आहे. तर तिथे आम्ही फार्मर्ससोबत पण असोशिएटेड आहेत आणि सायंटिस्टसोबत पण असोशिएटेड आहे. तर त्यावेळेस आम्हाला मेजरली कळलं की ॲपल्सचे काय मेजर इश्यूज आहेत तिकडच्या जम्मू आणि काश्मीर रिजनमध्ये. तर मेजर रिजन त्याच्यामध्ये येतो की फूल आणि फळ गळती हा सगळ्यात मेजर रिजन आहे. तिथे एक प्रॉब्लेम आहे ॲपलसोबत असोशिएटेड. मग स्लाइड्सने आणि त्यानंतर असं झालं की मग आम्हाला पण जेव्हा आमची खतं आणि औषधाचं सोल्युशन टेस्टिंग होतं, तर त्यावेळेस आम्ही मग तिकडच्या फार्मर्सला विचारलं की ते रेडी आहेत का टेस्टिंगसाठी, कारण की आम्हाला आमची खतं आणि औषधं डिफरंट जॉग्राफिकल लोकेशन्सला पण टेस्ट करायचे होते. तर त्यावेळेस मग आम्ही तिकडे खतं आणि औषधं पाठवले आणि अनंतनाग आणि पामपूर रिजनमध्ये 2 वर्ष आम्ही कंटिन्युअसली तिकडे टेस्टिंग्स घेतले. तर जे प्रामुख्याने फूल गळती आणि फळ गळतीचा इश्यू आहे तो आम्ही चांगल्या प्रकारे सॉर्ट आऊट केलेला आहे. आणि आता आम्ही अनिरुद्ध सरांसोबत पण आता आम्ही रिसेंटली जॉईन झालेले आहे. तर आता पहिला 2 प्रोटोकॉल्स आम्हाला प्रामुख्याने इथे सेट करायचे आहे या गोल्डन कॉर्सेट व्हेरायटीमध्ये. त्याच्यामध्ये हे आहे की फर्स्ट प्रोटोकॉल जो सेट राहील की व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी म्हणजे फर्स्ट 2 इयर्सच्या फेजेसपर्यंत आणि फ्रॉम 3rd इयर ऑनवर्ड्स ते फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंगमध्ये तो प्रोटोकॉल सेट होईल. तर आता आमचे एक्सपेरिमेंट्स सुरू झालेले आहे आणि तिकडचा जो अनुभव आहे आम्हाला की काय प्रॉब्लेम्स येतात आणि ते कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे. ही आमची कंपनी आहे सप्तरंग रिसर्च अँड ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड. हे आमचे 3 डिफरंट प्रॉडक्ट्स आहे. हर्बली एन्हान्स्ड मॅन्युअर्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आणि प्लांट प्रोटेक्टर्स. हे आमचे सगळे हर्ब्स बेस्ड सिस्टीम्सवर काम केलेलं आहे. मेजरली इनोव्हेशन पार्ट मॅन्युअरमध्ये हे आहे की आमची गवळाळू गाईंची गोशाळा आहे जी माझ्या आईनी सुरू केलेली आहे, जिथे आमच्याकडे सगळ्या भाकड गाई येतात आणि त्यांच्या खतापासून आम्ही काही हर्ब्सचं ॲडिशन करतो. आणि इनोव्हेशन पार्ट या खतामध्ये असं आहे की 2 किलोचं कन्व्हर्जन 50 ते 75 लिटर लिक्विड मॅन्युअरमध्ये होतं. तर प्रामुख्याने आमचं काम फळबागांवर आहे. जेव्हा हे लिक्विड मॅन्युअर आम्ही फळबागांच्या याच्यामध्ये देतो तर फुलगळती आणि फळगळतीचा जो इश्यू आहे तो आम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. मग प्रामुख्याने आमचं धान, मिरची आणि फळबागांवर हे काम आहे. नेक्स्ट आत्ता मी यांचे सप्तरंगवाल्यांचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही आत्ता आमच्या याच्यावर ट्रायल केले आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत. आणि मला आशा आहे की आम्ही आमच्या या सफरचंदच्या लागवडीच्या सोबत यांचे आपण प्रोडक्ट्स वापरून ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला निश्चित त्याचे चांगले परिणाम मिळतील. माझं नाव अनिरुद्ध अनसिंगकर. माझं इथे अभ्यंकर नगरला ऑफिस आहे, जिथेही सुद्धा मी काही सॅप्लिंग्स ठेवतो. नाही तर मोहगाव जिलपीला आमचं नर्सरी आहे, तिथे हे सगळे उपलब्ध असतात. ज्यांना कोणी असं इंटरेस्ट असेल तर आपलं घेता येईल. धन्यवाद. आपण सगळे थांबले ऐकले याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर मी विनंती करतो श्री श्याम गट्टाणी सर, पावसाच्या पानावर अवलंबून शेतीमध्ये सीताफळ लागवड त्याबद्दल माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी श्याम गट्टाणी. वेळ खूप झालेला आहे. कोणाला सीताफळाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील, क्युरीज असतील तर ते त्यांनी विचारावं असं मला वाटतं. आणि एक छोटी क्लिप आहे जे प्रोसेसिंग आम्ही सुरू केलेलं आहे दाणेफळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून. जवळपास 7 वर्षापासून सीताफळाचं प्रक्रिया आम्ही करतो आहे. तर ती क्लिप त्यांनी जर प्रेझेंट केली तर ती दाखवता येईल. लागवडीच्या बाबतीमध्ये सीताफळामध्येची लागवड महाराष्ट्रात आता 1 लाख हेक्टरच्या वर झालेली आहे. आणि सीताफळ लावा आता म्हणण्यामध्ये आम्ही 15-20 वर्ष काम केलं आहे. आता सीताफळची लागवड स्वतः शेतकरी मोठ्या प्रमाणात स्वतःहून करतायत. वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत, परंतु जी देशी व्हेरायटी आहे त्याच्यातून बालानगर, धारूर 6, गोदावरी ह्या ज्या स्थानिक जाती आहेत, वेगळ्या त्या जाती आहेत. NM-K1 गोल्डन, त्याच्यानंतर इथली नागपूरची एक जात आहे सरस्वती 7, हनुमान फळ, अशा साधारणतः 30 ते 32 जाती आहेत. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात जी लागवड आहे ती बालानगर सदृश्य जातीची लागवड आपली झालेली आहे. आणि प्रक्रियेसाठी तो पल्प लागतो तो या देशी जातीमधून जी बालानगर सदृश्य जाती आहेत याचाच पल्प फक्त आपण टिकाऊ असतो, तो चांगल्या प्रमाणे स्टोअर होऊ शकतो.
इतर जातीचा पल्प आम्ही ट्रायल घेतलेले आहेत, परंतु 1.5 ते 2 महिन्याच्या पेक्षा जास्त तो पल्प टिकत नाही आहे. मला जो विषय दिलेला आहे तो थोडा चुकीचा विषय झालेला आहे की पावसाच्या पाण्यावर आधारित सीताफळाची शेती. सीताफळाची शेती पैसे मिळवायचे असतील तर ओलिताशिवाय ते शक्य नाही आहे. परंतु काही मॉडेल आम्ही उभे केलेले आहेत. आपल्या शेतामध्ये विहीर नसेल, विहिरीला पाणी नसेल तर काही नैसर्गिक पाणी जे पडतं ते नाल्यामध्ये काही कोल्हापुरी टाईपचे बंधारे टाकून काही मॉडेल आम्ही उभे केलेले आहेत. शेततळे जे मोठ्या प्रमाणात आपण करतो, ज्यावेळेस भरपूर पाणी असतं त्या शेततळ्यामध्ये पाणी आपण साठवून ठेवलं की त्या पाण्याचा उपयोग आपण ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात करू शकतो. सीताफळाला पाण्याची जी आवश्यकता आहे ती साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत असते आणि विदर्भात ते आपल्याला सहज शक्य आहे, प्रोव्हायडेड आपण त्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर. हे जे कस्टर्ड ॲपल प्रोसेसिंग युनिट आहे, नेक्स्ट दाखवा. तर हे दाणेफळ आहे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाण्याला. आणि ही जी आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे, दाणेफळ शेतकरी उत्पादक कंपनी, हे MSCPच्या योजनेअंतर्गत आम्ही हा प्रोसेसिंग युनिट ते स्थापन केलेलं आहे. नेक्स्ट. हे सीताफळाच्या उत्पादकांची एक संघटना आपण महाराष्ट्र लेवलला बांधलेली आहे. त्याचे शॉर्ट नाव जे आहे सीताफळ महासंघ पुणे. या संघटनेच्या मार्फत मागील 25 वर्षापासून आम्ही सीताफळ विकासाचं काम महाराष्ट्रात करतो आहे आणि या संघटनेचं मुख्यालय हे पुण्याला आहे आणि अकोल्याला आता विभागीय कार्यालय 2 वर्षापासून सुरू झालेलं आहे. नेक्स्ट. ही सीताफळाच्या बागेचा फोटो आहे. ही माझी स्वतःची बाग आहे. हिचं वय आत्ता 37 वर्ष आहे. 1984-85मध्ये लागवड झालेली आहे आणि आजही ती उत्पादनक्षम आहे. त्या बागेचं फिजिकल ॲपिरन्स किंवा तिथलचं आपण जर बघितलं तर अजूनही 37 वर्ष तिला काही होईल असं वाटत नाही. हे माझ्याकडचंच काही नवीन नाही आहे. पुणे भागामध्ये जवळपास 200 वर्षाच्या बागा आम्ही पाहिलेल्या आहेत आणि पेशवेकालीन सीताफळाचे जे झाडं आहेत ते अजूनही तिथे फळं देत आहेत. ही सीताफळाची बाग आहे बालानगर जातीची. हे जे फळ दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ते सीताफळाचं फळ साधारणतः 250+ ग्रॅमचं असतात. साधारणतः 400 ग्रॅमपर्यंतचे फळं त्याच्यामध्ये मिळतात. हे हार्वेस्ट केलेले सीताफळं आहेत. आमचं सीताफळाचं जे विक्री व्यवस्थापन आहे ते मुंबई मार्केटला आहे आणि मुंबई मार्केटला थोडा टाईट माल चालतो. इथे नागपूर मार्केटला थोडा पिकण्याच्या अगोदरच्या 1-2 दिवसाचा माल चालतो. थोडं रायपनिंग स्टेजकरता माल पाहिजे आणि मुंबई मार्केटला थोडा टाईट माल पाहिजे. थोडं मार्केटिंग आम्हाला दोन्ही अंतर सारखे आहेत. त्याच्यामुळे मुंबई मार्केट आम्ही जवळपास 8 ते 10 वर्षापासून मुंबई मार्केट करतो. ही सीताफळाचे हार्वेस्टिंग केलेली बाग आहे. असे डोळे उघडल्यानंतर ते सीताफळाची फळाची काढणी केल्या जाते. हे प्रोसेसिंग युनिटमध्ये पिकलेले सीताफळाचं 2 भाग केल्या जातात आणि त्याचं बियासहित गर, त्याला स्कूपिंग म्हणतो आपण. बियासहित गर हा मॅन्युअली काढला जातो. तर मॅन्युअली काढण्यामागचा उद्देश असतो की सीताफळामध्ये जर काही डॅमेज पार्ट असेल, काही बुरशी वगैरे लागलेली असेल तर तो काढून टाकण्यात येतो आणि हा बियासहित माल एकत्र केला जातो. हँड ग्लोव्ज वगैरे वापरल्या जातात. हे स्कूपिंग चालू आहे सीताफळाचं. ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी संशोधित केलेली सीताफळ बीज निष्कासन यंत्र आहे. याच्यामध्ये बियासहितचा गर टाकला जातो आणि एक सिंगल हॉर्सपॉवरच्या आपल्या सिंगल फेजवर अर्ध्या हॉर्सपॉवरच्या मोटरवर हे चालतं आणि साधारणतः 1 तासामध्ये 40 किलो पल्प याच्यामधून निघतो. बिया वेगळ्या पडतात आणि गर वेगळा त्याच्यातून निघतो आहे. या मशीनचं तर साईड व्ह्यू घेतलेला आहे. पल्प बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील, काही छोट्या बिया असतील किंवा
काही वरचं टर्फल वगैरे असेल तर ते चिमट्यांनी फोर्सेपनी वेचलं जातं आणि नंतर त्याच्यामध्ये 1 किलोला 1 ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फेट KMS म्हणतो आपण त्याला, ते प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि नंतर 1 किलोच्या बॅगमध्ये ते पॅकिंग केलं जातं. ही प्रक्रिया चालू आहे त्याची. ह्या कळ्या दिसतात त्याच्यामध्ये, हे कळ्या आणि स्वच्छ झालेलं सीताफळाचा पल्प आहे. हे बॅगिंग करण्यात येऊन राहिलेलं तिथे 1 किलोची बॅग भरल्या जाते. त्याच्यानंतर सिलिंग केलं जातं बॅगेला आपल्या बॅग क्लोजरनी. हे सर्व प्रक्रियेचं काम असतं आणि टोटल हायजीन मेंटेन केलं जातं त्याच्यामध्ये. हे कोल्ड रूम आहे. हे -20ला सीताफळाचा जे पल्प तयार होतो आपला, तो उणे 20 डिग्री टेम्परेचरला स्टोअर केला जातो. एकदम वीट झालेली असते त्याची आणि या टेम्परेचरला स्टोअर केल्यानंतर साधारणतः 1 वर्षापर्यंत सीताफळाचा पल्प तसाच राहतो. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी सगळ्या स्टॉप होतात त्याच्या आणि त्याच्यातून बाहेर काढल्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये तो कंझ्युम करावा लागतो. पण स्टोअर जो करावा लागतो तो आपल्या घरामध्ये जो फ्रीज असतो त्याच्यावरचा भागमध्ये जो फ्रीजर असतो त्याचं टेम्परेचर असते -5, त्याच्यामध्ये 25 ते 30 दिवस तो राहू शकतो. हे कोल्ड रूममध्ये क्रेटमध्ये त्या बॅग स्टोअर केल्या जातात. हे डीप फ्रीजर असतात. जिथे मोठी कोल्ड रूम नसेल तर डीप फ्रीज जे त्याचं टेम्परेचर -20 असते. साधारणतः 300 ते 350 किलो पल्प याच्यामध्ये राहू शकतो. तो त्याच्यामध्ये स्टोअर आपण करू शकतो त्याला. हे डीप फ्रीजर आहेत. हा प्लेट फ्रीजर आहे किंवा हार्डनर म्हणतो याला. जो पल्प आपण 1 किलोच्या बॅगमध्ये भरतो तो नरम असतो. तो या प्लेट फ्रीजरमध्ये साधारणतः 4 ते 5 तास ठेवावं लागतं. याचं टेम्परेचर उणे 40 डिग्री असतं आणि 4 ते 5 तासामध्ये हे एकदम थंड होऊन जातं आणि विटेसारखं मजबूत होऊन जातात. ते एक नवीन प्रयोग केलेला आहे की सीताफळाला आपल्याला डिहायड्रेट करता येत नाही. 35 डिग्री टेम्परेचरच्या वर जर त्याचं टेम्परेचर गेलं तर ब्राऊन होतो आणि बिटर होतो, तर खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून त्याला नवीन टेक्नॉलॉजीमध्ये फ्रीज ड्राईंग टेक्नॉलॉजी आहे. याचं वाईल्ड लाईफ सेंटर आहे. त्यांच्याकडे आपण काही सॅम्पल पाठवले होते आणि त्यांच्याकडून फ्रीज ड्राईड सीताफळाचा जो पल्प आहे तो फ्रीज ड्राईड करून घेतला होता. हा फ्रीज ड्राईड केलेला पल्प तुमच्या ॲम्बियंट टेम्परेचरला म्हणजे साधारण रूम टेम्परेचरला 3 ते 4 महिने सहज राहू शकतो. परंतु टेक्नॉलॉजी थोडी कॉस्टली आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी हा सुद्धा वापरला जातो. याच्यानंतर काही सीताफळाचं सिरप करून पाहिलं आहे आम्ही. सीताफळाचा पल्प त्याच्यामध्ये थोडं साखरेचं प्रमाण वाढवून आणि त्याला थोडे हीट देऊन 65 डिग्रीपर्यंत टेम्परेचर देऊन ते स्टोअर केलेलं आहे. आपल्या फ्रीजमध्ये 1 महिना ते 1.5 महिना हा चांगला राहू शकतो. की ज्यावेळेस गेस्ट आपल्याकडे येतात त्याला बाहेर घ्यायचं असतं, थोडं दुधामध्ये ते वापरून सीताफळ शेक आपण तयार करू शकतो किंवा पाण्यामध्ये सुद्धा त्याचं सीताफळ शरबत तयार करू शकतो. हा सीताफळाचा पल्प आहे. आता सीताफळ महासंघ ही जी संस्था आहे, जी रजिस्टर संस्था आहे, 2005पासून पुण्याला ऑफिस आहे. आतापर्यंत राज्यस्तरीय 18 वर्कशॉप आपण घेतलेले आहेत. त्या सीताफळ महासंघाच्या वतीनं जे काही महाराष्ट्रामध्ये कार्य चालू असतं त्याचा गोषवारा इथं आपण घेतलेला आहे. थँक्यू.